आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात फिरवतात. आपण पाहताय की आत्ताच्या घडीला गेले 2 वर्ष महाराष्ट्रात भयंकर अन्याय होत चाललेला आहे. खरं पाहिलं गेलं तर जे उद्योग, जे रोजगार आपल्या राज्यात यायला पाहिजे होते ते त्यांच्या आवडत्या राज्यात पलीकडे पाठवत आहेत आणि अनेक गोष्टी अशा आहेत आपल्या राज्यामध्ये जे तयार आहेत बनून पण अजून उद्घाटन झाली नाही. सांगायचा मुद्दा हाच आहे. आता पुण्यावरून येताना देखील मी पाहत होतो पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे तिथे नवीन टर्मिनल बिल्डिंग ही 4 महिने तयार आहे, तरी देखील त्याचं उद्घाटनासाठी वेळच नाही मिळाली. तर ते उद्घाटनासाठी वेळ नाही, MTHLच्या उद्घाटनासाठी वेळ नाही. परवा मी दिघा रेल्वे स्टेशनला गेलेलो. 8 महिने ते रेल्वे स्टेशन तयार आहे, लाईट चालू आहे, सगळं म्हणजे वीज बिल भरतायत, कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत, पण कुठेही हे उद्घाटन झालेलं नाही. म्हणजे आपण नक्की महाराष्ट्रावर एवढा अन्याय का सहन करतोय हा प्रश्न. आणि आज मी तरुणांना हेच प्रश्न विचारायला आलो. रोहित ऑन सकाळपासून ईडीची कारवाई दबाव तंत्र वापरलं जाते. मला वाटतं ह्याच्यात आता कोणालाही कोणाची भीती वाटत नाही. आपण पाहताय की ईडी, CBI, IT हे NDAचे जे घटक दल राहिलेले आहेत ते जे सत्तेसोबत उभे राहतात आणि सत्तेच्या विरोधात लढतात त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही लढत राहू, कारण आम्ही सत्याच्या बाजूने. सत्यमेव जयते ह्याला महत्व आहे आपल्या देशात, सत्तामेव जयतेला नाही. आमदार उद्या निकाल येणं अपेक्षित आहे. काय नाही, उद्या निकाल येईल तो येणार. जरा थोडं थांबा, नाही भांडू नका ना. जे निकाल येणार आहे तो येणार आहे. पण काय जे घडलेलं आहे, अध्यक्ष स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, एक तर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला जातात, म्हणजे न्यायमूर्ती आरोपींच्या भेटीला गेलेत. असं होतं, कधी मी ऐकलं नव्हतं की वर्षा बंगल्यावर असं काही सेटलमेंट करायला हे लवादाचे जे अध्यक्ष महोदय आहेत ते गेलेले आहेत. मुख्य गोष्ट हीच, ट्रायब्युनलवर तुम्ही काम करत असताना, जज म्हणून तुम्ही काम करत असताना जी एक सेमी ज्युडिशियल पॉवर असते त्याच्यात तुम्ही असं करू नाही शकत. हे उद्याचा निकाल एक महत्वाचा ठरेल. पण जसं मी सांगितलं की स्वतःची बदनामी अध्यक्ष करून घेतील की महाराष्ट्र हिताचा निर्णय देतील, हा एक महत्वाचा विषय. त्याचा आपण पहा ना, मी आता इथे आपल्या सोबत आहोत, ते पुढे मी बोलत जाईल. आणखी एक शेवटचा प्रश्न. दीपक केसरकर असं म्हटले की आदित्य ठाकरे यांच्यामुळे महाराष्ट्र 7 वर्ष माहीत गेला, त्यांच्या बालिश मृत्यूमुळे. त्यांना आता आमच्याबरोबर 8 वर्ष राहून त्यांना आठवलं. किती निर्लज्जपणे बघा. आणि हेच मी सांगतोय की त्या दिवशी पण मी बघत होतो ते जे क्रॉस क्वेश्चनिंग चाललेलं, एवढं खोटी बोलणारी ही व्यक्ती, अशी लोक हे एकत्र तिथे गेलेत. याचा आनंद आहे की आता सत्य बोलणारे लोक आमच्यासोबत राहतील. पण आरशात तरी कसे लोक पाहतात एवढं खोटं बोलून की AB फॉर्म कोणी दिला माहिती नाही, असं झालं माहिती नाही. एवढे वर्षाचं 7 वर्ष मागे मी दिलं असेल तर आमच्याबरोबर मग 2013 ते 2021 का थांबला होता तुम्ही? म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे होती. ह्याच्यासाठीच ही लोक नुसतं स्वतःची हाव आणि स्वतःला सत्तेत बसायचं एवढ्यासाठीच ही लोक काम करतात. महाराष्ट्रासाठी कधीही काम केलं नाही. अजून एक गोष्ट ते करतील की जर हे सरकार टिकलं, जे टिकणार नाही पण टिकलं, तर मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवतील. खरं तर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भातली बैठक होते. काय तोडगा निघेल असं वाटतं? आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत. देशाला भलत्या वाटेवर नेण्याचे जे मनसुबे आहेत ते तोडण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आपण पाहत असाल, आम्ही संविधान बदलू देणार नाही, लोकशाही मारू देणार नाही. म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचवायला आलेलो आहोत. मला वाटतं आपण पाहताय, आम्ही महाविकास आघाडी म्हणून, इंडिया आघाडी म्हणून नक्की या दोन्ही जागा जिंकू. हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा. त्यांचं राजकीय करिअर संपवून, 2 पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपने मिळवलं या राज्यासाठी, हा प्रश्न पडतोच ना. म्हणजे माझं जे दुःख आहे ते हेच आहे, सत्ता गेल्याचं दुःख नाही आहे. तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे, पक्ष चोरलेला आहे, पक्ष फोडलेला आहे, हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणींना नोकरी देऊ शकत नाही, रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाही, इकडचे सगळे उद्योग, वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस, टाटा, मेडिकल डिव्हाइस पार्क, बल्ट्रक पार्क, मला वाटतं टेस्ला पण आता जाईल, महानंदाचा तिथं जाण्याचा प्रयत्न आहे. आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही अहमदाबादला पाठवली, मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं आणि लोकशाही का मारली, हा प्रश्न आहे. आज आपण बघा, नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे. तो उघड झालाय तरी भरती सुरू करतात. म्हणजे 200 पैकी काय 214 मार्क मिळालेत कोणा तरी. हे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार. पण राग ह्याच गोष्टीचा ना की नक्की मग तुम्ही काय मिळवलं. ह्या 40 गद्दारांचे करिअर तर संपवलेत, ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, बाद तर होणार. पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की चला हे बाद झाले, आता पुढच्या बाद करायला निघू. हा राजकीय प्रकार, एवढं घाणेरडं राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं. मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसतं. आतापर्यंत तरी आलेले नाहीयेत. जे निष्ठावंत आहेत ते आमच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत. जे निष्ठावंत आहेत आपण पाहताय, आम्ही पुढे घेऊन जाऊ सगळ्यांना. हातकणंगलेची जागा ही राजू शेट्टीसाठी शिवसेना सोडणार का? कारण राजू शेट्टी मातोश्रीवर देखील आले. बघा, जर तरवर आता आम्ही जाणार नाही. आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत, जे कोणी आपण आपल्यामधून पण येऊ शकतं. आणि येऊ शकतं म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे, मतदानासाठी सांगतोय. कारण ही लढाई नुसतं आमची नाही.
नुसतं निवडणुकीच्यासाठी नाही आहे. आणि मी परत एकदा सांगेन, केंद्र सरकार कोण बनवेल, कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे. महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे, ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील, जे जिंकून येतील, तर कोण जिंकलं पाहिजे, तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा, चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल, 1 वर्ष आता लोकसभेत आवाजच नाहीये. आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही, पण तिकडचे स्थानिक खासदार नाहीच. आज व्हायब्रंट गुजरात सुरू झालंय, हे सगळं झाल्यानंतर ते महाराष्ट्रात आपली उद्घाटनाला सुरुवात होणार आहे. पण अजून एक आहे, बुलेट ट्रेनची जागा आपल्या BKC मध्ये, महाराष्ट्रातल्या BKC मध्ये जी काही जागा होती ती फुकट दिली आहे बुलेट ट्रेनला, पण टोल MTHL ला लावलाय. म्हणजे आपण महाराष्ट्रातले जर नागरिक असू तर तुम्ही पैसे भरा, पण आम्हाला सगळं फुकट पाहिजे. अध्यक्षांच्या सगळ्या अपात्र त्या भूमिकेसंदर्भात अध्यक्षांची काय भूमिका आहे आपण गेल्या काही दिवसापासून बघतच होतो. मात्र आता काही तास उरलेले आहेत, तुम्हाला अपेक्षा आहे का अध्यक्षांकडून न्याय मिळेल? अपेक्षा तर 1.5 वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हेच आहे. पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर 2 इथे प्रकार होऊ शकतात. एक आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजे. पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू. पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसता आमच्याबद्दल नाही, नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये. जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे. आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे. कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे. प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची, महाराष्ट्राची बदनामी करायची, एवढा असा प्रकार मी कधीही आधी पाहिला नव्हता.